बऱ्याच दिवसापासून मी ऐकत आलेलो होतो की एका मुलीने त्याच्या बापाची सुटका केली. अगदी स्वतःला वाचवण्यासाठी देण्यात आलेल्या गोष्टीतून आपल्या वडिलांना वाचवलं. पण कशापासून हा प्रश्न केल्यावर मला गावातील लोकांनी सांगितलं, समाधीपासून. समाधीपासून एक समाधी, जी पुनर्विस्थापित केलेल्या जागेमध्ये गावातील लोकांनी त्यांच्या घरातील अतृप्त असलेल्या स्त्रीची बांधून ठेवलेली समाधी होती. याचीच कहाणी मी आता तुमच्या समोर सांगत आहे. कशा पद्धतीने आपल्या वडिलांना वाचवलं ते यात मी तुम्हाला सांगणार आहे. माणिकरावचा गडी बाबू भर पावसात पळत पळत आला. वाड्याचा मोठा दरवाजा उघडला आणि ओसरीवरती मालकाजवळ येऊन म्हणाला, मालक मालक, सोनूबाईने प्रसाद दिला आहे. आता ताईसाहेबांना काहीच होणार नाही. तेव्हा माणिकराव म्हणाले, काय आहे प्रसाद? तेव्हा बाबू म्हणाला, या पितळेच्या डब्यामध्ये घास दिला आहे. तो घास खाऊ घाला. पोरगी बरी होईल म्हणून सांगितलं आहे. माणिकरावाने घरातल्या बायकांना बोलावलं आणि म्हणाला, ताईसाहेबांना घास खाऊ घाला. सोनाबाईनं घास पाठवला आहे. सोनाबाईचे उपकार मानायला हवं. आम्ही आयुष्यात कायम तिचा विरोध केला. आज माझी पोरगी अंथरुणाला खिळली आहे. मृत्यूबरोबर झुंज देत आहे. मी तिच्याबरोबर एवढं वर्ष वैर केलं, परंतु तिने शेवटी माझ्या पोरीला वाचवायला घास दिलाच. मला वाटतं या घासानं नक्कीच फरक पडेल. चला चला, लवकर या. तेव्हा माणिकरावची बायको बाहेर आली. शालूबाई म्हणाली, डब्यामध्ये काय आहे? तेव्हा बाबू म्हणाला, उघडून बघा. डबा उघडला तेव्हा आतमध्ये भाताचे मूद होती आणि त्यावरती अर्ध लिंबू कापलेलं होतं. ते लिंबू भातावरती पिळलं आणि त्याचे 2 घास ताईसाहेबाला खाऊ घातले. 2 घास खाल्ल्यानंतर ताईसाहेब हळूहळू भानावर येऊ लागली. माणिकराव स्वतःच्या बायकोकडे पाहत म्हणाले, पोरीला पाणी पाजा. बाबू म्हणाला, पाणी पाजू नका म्हणून सांगितलं आहे. अर्धा तास तरी काहीच द्यायचं नाही. मग माणिकराव म्हणाला, अर्धा तासानंतर पाणी पाजा. बाबू उद्या सकाळी सोनाबाईच्या वस्तीवरती जायचं आणि या पेटीतले सगळे दागिने तिला अर्पण करायचे. तेव्हा शालूबाई आपल्या जावेबरोबर जागेवरती उभा राहून म्हणाली, अहो धनी, सगळे दागिने अर्पण करायचे म्हणजे? बाईसाहेब, तुम्ही काय बोलता कळतं का? आपल्या लेकीचा जीव वाचवला आहे त्या बाईने. सगळे दागिने म्हणजे नुसत्या पेटीतील दागिने सांगितले आहेत. तुमच्या गळ्यातले किंवा कपाटातले दागिने नाही सांगितले. सोनाबाई काय बाई आहे माहीत आहे का तुम्हाला? आजपर्यंत तिच्या दारात जो कोणी व्यक्ती गेला तो व्यक्ती कधी रिकाम्या हाताने परत आला नाही. मी आयुष्यभर तिचा छळ केला. तिच्या जमिनीसाठी नाही ते त्रास दिला. परंतु आज खरंच सोनाबाई माझी वैरी असून सुद्धा माझ्या मदतीला आली. मग तिच्यासाठी एवढं करू शकत नाही का? बाबू, उद्या सकाळी तू ही पेटी घेऊन जायची. तेव्हा शालूबाईची जाऊ मीना म्हणाली, अहो भाऊजी, पेटी घेऊन जावा. जाण्याबद्दल काही नाही, पण ते सगळे दागिने सासूबाईंचे आहेत. माझा सुद्धा त्याच्यावरती तेवढाच अधिकार आहे. तेव्हा माणिकराव म्हणाले, आमचा थोरला भाऊ गेल्यानंतर वहिनी सगळ्या घराचा कारभार मी पाहत आहे आणि तुमच्यासारख्या विधवा स्त्रीला दागिन्यांमध्ये रस असणं ही गोष्ट मुळात मला पटत नाही. 2 वेळचे जेवण मिळत आहे, ते पोटभर जेवत जावा. मंदिरात राहा, देवाचं नामस्मरण करा. पोटाला काही लागलं तर मागा. दागिन्याचा हव्यास करू नका. माझ्या आईचे दागिने आहेत, त्याचं काय करायचं ते मी सगळं पाहीन. वामनराव बाबूला म्हणाला, अर्ध्या तासानंतर नारळाचं पाणी पोरीला दिले तर चालेल का? बाबू म्हणाला, होय मालक, नारळाचं पाणी द्या म्हणून सांगितलं आहे सोनाबाईने. शालूबाई म्हणाली, नारळ सोलायला घे. 3-4 नारळ फोडूयात आणि त्याचं पाणी तायडीला देऊयात. शेवटी मालक म्हणते तेच खरं. आपल्या लेकीचा जीव वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी इतके दिवस फक्त सोनूबाईचं नाव ऐकून होते. आज मात्र खरंच ती काय आहे ते कळालं. तेव्हा बाबू म्हणाला, मालकीनबाई, सोनूबाईची करामत तुम्हाला अजून काहीच माहिती नाही. आपलं मालक त्या बाईचा विरोध करतेत म्हणून मी कधी तुम्हाला सांगितलं नाही, परंतु आज मात्र सांगतो. पापा पराठाच्या वस्तीच्या बाजूला 10-12 घर आहेत. ती सगळी घर जुन्या मशनवाट्याच्या जागी विस्थापित केलेले आहेत. धरण बांधायचं म्हणून ज्यांची जागा गेली त्यांना मसनवाटेजवळची जागा देण्यात आली. त्या ठिकाणी त्या 10-12 घरातील पराठ्याच्या लोकांची कहाणी आहे.
तुम्हाला सगळ्यांना वामन माहीत असेल. वामन, गोपाळ, वसंता, शिरपा, नागू हे एकाजवळ राहणारे 5 ते 6 जण लोक होते. त्यांच्याच वस्तीवरची कहाणी सांगतो. मसनवाटेमध्ये विस्थापित म्हणून राहायला गेल्यानंतर वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होत होता. त्यातच वामनच्या घरामध्ये 4 जण लोक राहायला होते. वामन, वामनची बायको माया, त्याची पोरगी तानी आणि त्याची बहीण उज्ज्वला. ते ज्या जागी राहायला गेले होते त्या जागी राहण्याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी तेथे राहू नये म्हणून सांगितलं होतं. परंतु विस्थापित लोकांची कुटुंब राहणार कुठे म्हणून सर्वजण पापापराट्याच्या वस्तीच्या शेजारी राहायला तयार झालेले होते. नाईलाजास्तव त्या ठिकाणी राहायला तयार झाले होते. पहिल्या 15 दिवसानंतर एक विचित्र प्रकार घडला. वामनची बहीण उज्ज्वला वस्तीवरती असलेल्या एका कठड्यावरती बेशुद्ध अवस्थेत सापडली. भर दुपारी 1 ते 2च्या सुमारास ती बेशुद्ध सापडलेली होती. अचानक ती बेशुद्ध सापडल्यामुळे वस्तीवरचे लोक सगळे घाबरलेले होते. त्याच वेळेला पापाची आई राखूबाई त्या पोरीकडे पाहत म्हणाली, लागीर झाली पोरीला, लागीर झाली. वामन, तुझ्या बहिणीचं काही खरं नाही बघ. तेव्हा वसंता म्हणाला, सोनूबाई आहे, सोनूबाईकडे जावं लागेल. आणि त्याच वेळेला मी त्या ठिकाणी पहिल्यांदा सोनूबाईला पाहिलं. सोनूबाई पायामध्ये चांदीचा तोडा घातलेली, हातामध्ये तांब्याचं कडं, डोक्यावरती मळवट, मोठं कुंकू, मोकळे केस आणि करारी नजरेची बाई, नऊवारी साडी घालून झपझप चालत आली. उज्ज्वलाकडे पाहत म्हणाली, तुम्ही कुठे राहत आहात? ज्या ठिकाणी प्रेत झोपवलेली आहेत त्या ठिकाणी राहत आहात. भर दुपारच्या वेळेला हिची गाठ पडली आहे. इथे सगळी मशनवाट पाटलाच्या घराण्यातील आहे. आजपर्यंत पाटील लोकांच्या कुटुंबातले जे कोणी मेले आहेत त्यांच्या समाध्या, त्यांची प्रेत या ठिकाणी पुरलेली आहेत. त्यांची अंत्यविधी या ठिकाणी झालेली आहेत. त्यामुळे इथं राहणं सोपी गोष्ट नाही. तुम्ही नाईलाजास्तव येथे राहत आहात, परंतु जागेची शांती करावी लागेल, वास्तू पुरुष करावा लागेल आणि विधी झाल्याशिवाय जागा शांततेने राहू देणार नाही. जेवढी तुमची 10-12 लोकांची घरं आहेत आणि त्याचबरोबर या पापापराट्याची जी वस्ती आहे ती सुरक्षित राहणार नाही. मी सांगते ती गोष्ट जरूर करा. आता या तुझ्या बहिणीला काही वेळातच कशी मोकळी करते बघ. सोनूबाईंना कमरेला बांधलेल्या चंचीमधून एक गोप बाहेर काढला, तळ हातावरती ठेवला. त्याच्यावरती एक उभं लिंबू चिरून त्याचा रस त्या गोपावरती घातला. तो लिंबामध्ये भिजवलेला रस उज्ज्वला हिच्या तोंडामध्ये घातला. तिच्या गळ्यामध्ये तो गोप बांधला. गोप बांधला की तोंडाच्या आतमधून काळसर धूर यायला सुरुवात झाली. तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित झाले. मी सुद्धा ते दृश्य पाहिल्यानंतर घाबरून गेलो. तेव्हा सोनूबाई म्हणाली, तुझ्या बहिणीने कठड्यावरचं पान खाल्लं. या ठिकाणी जो कट्टा आहे तो कट्टा नाही, ती एक समाधी आहे. पाटलाच्या घरच्या लोकांनी या ठिकाणी भर दुपारी निवेद ठेवलेला होता आणि त्याबरोबर पानाचा विडा ठेवला होता. तो पानाचा विडा तुझ्या बहिणीने खाल्ला. समाधीला ठेवलेला प्रसाद खाल्ल्यामुळे तिला चांगलं जखडून धरलं. आता बघ कशी मोकळी झाली ते. शालूबाई म्हणाली, असं होऊ शकतं? बाबू म्हणाला, अहो बाईसाहेब, हे तर काहीच नाही. पुढचा जर किस्सा सांगितला तर तुम्ही सुद्धा म्हणताल की सोनूबाई साधीसुधी बाई नाही. यानंतर 4 महिन्यानंतरची गोष्ट आहे. पुन्हा एकदा वामनच्याच घराच्या बाबतीत ती गोष्ट घडली. मी त्यावेळेला शेताच्या बाजूला काम करत होतो. तिन्ही संध्याकाळ झालेली होती. एसटीतून वामन उतरला. घराच्या दिशेने निघालेला होता. त्याला बराच उशीर झालेला होता. त्याच्या मनामध्ये धडकी भरली होती की खरंच खूपच उशीर झाला का? तो घराजवळ पोहोचणार तोच आजूबाजूला बऱ्याच बायका, पोरी, माणसं उभारलेली दिसली. त्याच्या मनामध्ये धडकी भरली. खरंच खूप उशीर झाला दिसतोय. तो धावत धावत पळत घरामध्ये गेला. दरवाजा उघडाच होता. आजूबाजूला इतकी लोक होती आणि घरामध्ये सगळे लोक कपाळाला हात लावून बसलेले होते. तानीची आई रडत होती. वामन आपल्या बायकोला रडताना पाहून हातातील साहित्य जागेवरच टाकून तिच्या दिशेने धावत पळत निघाला. तिला मिठी मारली. माया, काय ग झाले हे? माया आपल्या नवऱ्याला छातीला हाताने बडवत म्हणाली, लय उशीर केला तुम्ही, लय उशीर केला. लेकरू अंथरुणात पाय खुडून खुडून मेलं हो. माझ्या लेकराचा जीव गेला.
कोणी काय केलं काही कळालंच नाही. वामन बाजूलाच असलेल्या पलंगाकडे पाहू लागला. पलंगावरचं घोंगडं इसकाटलेलं होतं. पोरीचं पाय वाकडं झालेलं होतं. तडपडून मेलेली तानी दिसली. वामनच्या शरीरातलं अवसानच गळून गेलं. तो तिच्याकडं एकसारखं पाहत होता. देवा, माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंस? तरणी-ताटी जवान पोर अशा रीतीने जाईल वाटलंच नव्हतं. खरंच आज उशीर झाला. गोरी गोमटी 14-15 वर्षाची पोरगी अचानक कशाने गेली काहीच कळना. 4 दिवसांपूर्वी चित्रविचित्र पद्धतीने बडबड करत घरी आलेली तानी अंथरुणाला खिळून बसली. कठड्याच्या लिंबाच्या झाडावरती फाटा तोडायला गेलेली पोरगी वर चढताना झाडाच्या बुंध्यात ठोकलेला पायात खिळा रुतला म्हणून निमित्त झालं आणि घरी आल्यापासून अंथरुणालाच खिळून राहिली. गावातला डॉक्टर झाला, औषध पाणी झालं, ताप जायचा, रात्रीतून ताप यायचा. 2 दिवस त्यातच गेले. 3ऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाला, शहरातून औषध घेऊन ये. औषध आणोस तोपर्यंत पोरगी शांत झाली. हा काय प्रकार आहे देवा? एवढा निष्ठुर कसा काय झालास? वामन आपल्या पोरीच्या प्रेताकडे पाहत मोठमोठ्याने रडत होता. तेवढ्यात गोपाळ आला. गोपाळ म्हणाला, सरका बाजूला, सरका, सोनूबाई आलेली आहे. अचानक सोनूबाई त्या ठिकाणी आलेली होती. हातामध्ये लिंबाचा पाला कुस्करत जवळ आली आणि स्वतःच्या कमरेला बांधलेल्या चंचीतून एक लिंबू बाहेर काढलं. जागेवरती चिरलं. लिंबाचा पाला आणि लिंबू याचा रस पोरीचा तोंड उघडून त्यात टाकला. तानीची आई माया म्हणाली, अहो गेली ती. आता काय बी उपाय करून उपयोग नाही. माझं पाडसं गेलं हो. सोनूबाई तिच्या तोंडामध्ये रस टाकल्यानंतर तिचं नाक दाबून छातीवरती दाब देऊ लागली. ये इकडे ये म्हणते नव. 2-4 वेळा दाब दिल्यानंतर सोनूबाई म्हणाली, पोरगी गेली नाही. त्याच वेळेला वसंता पळत पळत आला. डॉक्टर आले, डॉक्टर आले. मी डॉक्टरला घेऊन आलो आहे तपासण्यासाठी. बाजूला सरका. डॉक्टरांनी नाडी तपासली. श्वास तपासण्यासाठी नाकाजवळ बोट नेले. तेव्हा डॉक्टर वामनकडे पाहत म्हणाले, नाडी लागत आहे रे, रडू नकोस. अचानक माया आणि वामनच्या चेहऱ्यावरती हसू आलं. काहीतरी करा डॉक्टर, काहीतरी करा. उचला पोरीला, जास्त वेळ घालू नका. तिला इथे ठेवून उपयोग नाही. काहीही करून शहरात न्यायला हवं. चला, पाटलाची गाडी काढा आणि लगेचच शहरामध्ये हलवा. तेवढ्या सुनबाई म्हणाली, 10 मिनिट थांबा. 10 मिनिट झाल्याशिवाय या घरातनं पोरीला हलवू नका. डॉक्टर म्हणाला, उशीर करून उपयोग नाही बाई. तेव्हा बाई म्हणाली, मी पण तेच म्हणते, जास्त घाई करू नकोस. 10 मिनिटानंतर बाहेर काढ पोरीला, काय सुद्धा होणार नाही. डॉक्टर म्हणाले, पोरीची नाडी लागत आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे आणि तू या ठिकाणी थांबायला सांगतेस. मला काही तुझं गणितच कळत नाही. सोनूबाई म्हणाली, अरे तुझा पेशा वेगळा, माझा पेशा वेगळा. तुझ्या अगोदर इथं येऊन मी काय केलं तुला माहीत आहे का? या घराच्या बाहेर या पोरीचा आत्मा गेला नव्हता. या लिंबाच्या पानाचा रस आणि ही एकधारेची लिंबू जागेवर कापलं. मुठीमध्ये आत्मा धरला आणि या वामनच्या लेकीच्या तोंडामध्ये रस पिळला. घराच्या आत असलेला आत्मा बाहेर जाऊच दिला नाही. 10 मिनिट थांब फकस्त. आकाशात चंद्र आला ना, मग पोरीला बाहेर दवाखान्यात ने आणि काय उपचार करायचा ते कर. जोपर्यंत चंद्र आकाशात येत नाही तोपर्यंत पोरीला बाहेर काढू नको. वसंता तेवढ्यात डॉक्टरला म्हणाला, होय डॉक्टर, थांबा. सोनूबाई बोलते ते कधी खोटं नसतं. 10 मिनिट थांबू. डॉक्टर म्हणाला, मला कशाला बोलावलं आहे मग इथं? जर असलंच काही करायचं होतं तर तुमचं तुम्हीच बघायचं. सोनूबाई म्हणाली, रागाला जाऊ नकोस डॉक्टर. पुढचा सगळा खेळ तुझ्या हातात आहे. जास्त वेळ नाही लागणार. 10 मिनिटांनी लेकरू अगदी व्यवस्थित दवाखान्यात घेऊन जा. तोपर्यंत तिला काय बी होणार नाही. सोनूबाई वामनकडे पाहत म्हणाली, वामन, तुझ्या बायकोला माझ्याबरोबर स्वयंपाकघरात पाठव. तेव्हा माया उठली आणि सोनूबाई बरोबर स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यामधून हळदीची वाटी बाहेर काढली. हळद हातात घेतली आणि मायाला म्हणाली, पोरी कणकेचा गोळा कर. मायानं 2 मिनिटाच्या आतमध्येच कणिक चांगली तिंबून गोळा तयार केला. सोनाबाईने त्याला हळद लावली. तानीच्या अंगावरून तो कणकेचा गोळा पुढून 3 वेळा आणि मागून 3 वेळा उतरवला.
आणि बाहेर दूरवर नेऊन वामनला टाकायला सांगितला. वामनने कणकेचा गोळा तिकडे टाकला. तसाच माघारी फिरला आणि घरापाशी आला. बाहेर उभा असलेले मंडळी सगळं दृश्य पाहत होती. सोनाबाईने हे काय केलं? जीव गेलेल्या पोरीचा जीव परत आणला म्हणून सगळीकडे चर्चा सुरू झाली. डॉक्टर तसाच उभा राहून पाहत होता. तो वसंत आणि गोपाळला म्हणाला, झाली का तुमची सगळी नाटकं? झाले आता 10 मिनिट. बाहेर बघा, चंद्र दिसू लागलेला आहे. तेव्हा सोनाबाई म्हणाली, डॉक्टरा, तुला मी काय सांगते, इथून पुढचा सगळा खेळ तुझ्या हातात आहे. घेऊन जा या पोरीला आणि दवाखान्यात ठेव. डॉक्टर वामनला म्हणाला, वामन, तुझ्या पोरीचा जीव जर वाचवायचा असेल तर तिला दवाखान्यात न्यायला हवी. उगाच नाही ते थेर करत येते बसू नको. चल लवकर उचल. वामन आणि मायाबाईनं सोनाबाईकडे पाहिलं. सोनाबाईनं डोळ्यानं इशारा करत घेऊन जायला सांगितलं. कमरेला असलेल्या चंचीमधून तिने एक लिंबू काढलं आणि म्हणाली, पोरगी कुठे पण जाऊ दे, तिच्या उशाखालीही लिंबू ठेव. तुझी पोरगी 3 दिवसांनी परत घरी येईल बघ. तोपर्यंत या डॉक्टरच्या हातात सगळा खेळ आहे. डॉक्टर सोनूबाईकडे पाहत म्हणाला, सगळा खेळ तर माझ्या हातात आहे म्हणतेस, आणि पेशंट इथं तडफडू लागला आहे तर त्याला बाहेर नेऊ नको म्हणून सांगतेस. तुझ्यासारख्या लोकांमुळे तर कित्येक लोक उपचाराविनाच मरून जातात. सोनाबाई म्हणाली, तुला माहीत आहे का मी काय केलं ते? अरे येड्या, या पोरीचा जीव 10 मिनिटं अगोदरच गेला होता. तिचा आत्मा घुटमळत होता, घराच्या बाहेर जात नव्हता. तिचा बाप कधी येतोय, त्याला आपण कधी पाहतोय यासाठी तडफडत होता. हा वामन घरात आला आणि तिचा जीव तडफडायचा थांबला. त्याच्या पाठोपाठ मी आली आणि म्या पाहिलं आत्मा अजून गेलेला नाही. त्यामुळे मला जी जमतं त्या विधीप्रमाणे हे सगळं केलं. आता हिचं शरीर, याच्यावरचा इलाज तुला माहिती. तुला आता जे काही जमतंय ते कर आणि तुझी कसब दाखव. मी माझी कसब दाखवली. वामन म्हणाला, डॉक्टर साहेब, सोनूबाई साधीसुधी व्यक्ती नाही. तिने जे काही केलं असेल ते माझ्या पोरीला वाचवायसाठीच केलं असेल. तुम्ही रागाला जाऊ नका. चला चला, आपण लगेच दवाखान्यात घेऊन जाऊ. सोनूबाई म्हणाली, वामन 3 दिवसांपूर्वी आल्यानंतर माझी गाठ घे, विसरू नकोस. आपल्या मुलीला डॉक्टरच्या सांगण्यावरून वामन याने दवाखान्यामध्ये नेलेले होते. 2 दिवस कालावधी संपुष्टात आलेला होता. 3ऱ्या दिवशी वामनची मुलगी बऱ्यापैकी व्यवस्थित झालेली होती. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. जेव्हा घराकडे येत होती तेव्हा तिच्या डोळ्यासमोर केवळ दगडी समाधी आणि त्या झाडाच्या बुंद्यामध्ये रोवलेला खिळा दिसत होता. आणि तो खिळा पायामध्ये घुसलेली गोष्ट सारखी नजरेसमोर येत होती. आता मात्र तानी तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, मला डोळ्यासमोर ते सारखं झाड दिसत आहे, ती समाधी दिसत आहे आणि त्या झाडांमध्ये रोवलेला तो मोठा खिळा दिसत आहे ज्याच्यामुळे माझ्या पायाला जखम झाली होती. तेव्हा वामनच्या लक्षात येऊ लागले की आपल्याला सोनूबाईने सांगितले होते की 3ऱ्या दिवशी तुझ्या पोरीला माझ्याकडे घेऊन ये. आता आपण घराकडे मुलीला घेऊन चाललेलो आहोत. आपल्या घराच्या समोरच्याच बाजूला ते झाड आहे, ती समाधी आहे. आता या खेळाचे रहस्य काय असू शकते ते आपल्याला सोनूबाईशिवाय कोणीच सांगणार नाही. म्हणून वामन याने सोनूबाईच्या वस्तीकडेच गाडी हलवली आणि आपल्या मुलीला त्या ठिकाणी नेण्यासाठी घेऊन गेला. सोनूबाई कठड्यावरती बसलेली होती. आपल्या दिशेने आलेल्या वामनला पाहत म्हणाली, वामन, तू तिथे थांब, तू पुढे येण्याची काही गरज नाही. वामन म्हणाला, माझी मुलगी आत्ताच आजारपणातून नीट झाली आहे, तिला चालताना त्रास होत आहे. तेव्हा सोनूबाई म्हणाली, ती व्यवस्थितरित्या चालत माझ्यापर्यंत येईल. तू त्या ठिकाणी थांब, माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, तू पुढे येऊ नकोस. तेव्हा वामन याने आपल्या मुलीला पुढे जाण्यासाठी सांगितले. आपल्या पायाला झालेल्या जखमेचा भाग अलगद वर करत पुढच्या पायाच्या भागाला टेकवत हळूहळू ती सोनूबाईच्या दिशेने निघाली. सोनूबाई म्हणाली, बांधीव समाधी होती ग पोरी, तुझा जीव गेलेलाच होता, परंतु केवळ तू तुझ्या मनामध्ये तुझ्या बापाची आठवण काढली, त्यामुळे तुझा आत्मा निघालेला नव्हता. मी काही केलं नाही, एक विधी होता, तो विधी पूर्ण केलेला होता आणि त्याचं फळ म्हणून मला तुझं शरीर तुझ्या आत्म्याला परत बोलवून हवाली करता आलं. आता एक लक्षात ठेव, ज्या ठिकाणी तू राहत आहेस ती समाधी, त्या ठिकाणी असलेले ते झाड, त्याच्यामध्ये रोवलेला खिळा
या सर्व गोष्टी तुझ्यापासून दूर राहायला हव्यात. जर त्या ठिकाणी तू परत गेलीस तर मग मात्र तू कायमचीच गेलीस. तुला माहित नाही ते झाड, ती जागा, तो खिळा याचं रहस्य काय आहे. मी केवळ तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते की तू संध्याकाळ होण्याच्या वेळेला घराच्या बाहेर पडूच नकोस. आणि जरी बाहेर पडण्याची वेळ आली तरी मी तुला हा पुडीमध्ये अंगारा देते. तो कायम तुझ्याजवळ असणे गरजेचे आहे. परंतु एक लक्षात ठेव, हा अंगारा तू तुझी मासिक पाळी आल्यानंतर जवळ ठेवू शकत नाहीस, कारण हा पवित्र अंगारा आहे. याला ऋतुकाल आल्यानंतर स्वतःजवळ ठेवणे चुकीचे आहे. जर तसे केले तर त्याच्यातील ताकद संपून जाईल. तेव्हा तानी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मी सर्व काही पाळेन, परंतु हे मी किती दिवस करायचे. तेव्हा सोनूबाई म्हणाली, एक विधी पूर्ण होईपर्यंत. तो विधी पूर्ण झाल्यानंतर तुझ्या जीवाचा धोका दूर होईल आणि तू त्या ठिकाणापासून बिनधास्तपणे जीवन जगू शकशील. तानी म्हणाली, तो विधी तुम्ही कधी करणार. तेव्हा सोनूबाई म्हणाली, पोरी, तो विधी फक्त बुधवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशीच करता येतो. तो काळ मी पाहून तुला सांगेन. तोपर्यंत तू हे सर्व काही व्यवस्थितरित्या पाळ. तेव्हा तानी म्हणाली, ती समाधी कोणाची आहे. तेव्हा सोनूबाई म्हणाली, गावातल्या पाटलाच्या नातेवाईकाची आहे, त्याच्या घरातील व्यक्तीची आहे. तानी म्हणाली, त्या झाडामध्ये खिळा का रोवलेला आहे. तेव्हा सोनूबाई म्हणाली, त्या गोष्टीचं रहस्य उलगडेल मी तुला सांगेन, परंतु एक लक्षात घे, तोपर्यंत त्या ठिकाणी तू अजिबात जाऊ नकोस. आणि मी तुला हा पुडीमध्ये अंगारा दिलेला आहे, हे कोणाला सांगू नको. जर तो अंगारा इतर कोणी स्पर्श केला तर मग मात्र त्याची शक्ती संपूर्णतः कमी होईल. मी तुझ्या बापाला त्या ठिकाणी थांबवायचं कारण तेच आहे. मी जे काही तुला देत आहे ते कोणालाच कळू देऊ नको. फक्त मी सांगितलेलं तेवढं व्यवस्थितरित्या पाळ. तुझ्या पाठीमागे लागलेला जो काळ आहे तो त्या विधीनंतरच जाईल. तेव्हा तानी म्हणाली, तुम्ही कोणता विधी करणार आहात. तेव्हा सोनूबाई म्हणाली, वेळ आल्यानंतर मी तुला जरूर सांगेन. बुधवारी असणाऱ्या अमावस्येच्या आदल्या दिवशी तुला त्याची कल्पना मी जरूर देईन. तू त्या गोष्टीची काळजी करू नकोस. बराच वेळ झाला तरी आपली मुलगी सोनूबाई बरोबर चर्चा करत आहे या गोष्टीचं आश्चर्य वामनला वाटत होतं. वामन विचार करत होता, अशी कोणती गोष्ट आहे जी सोनूबाई माझ्या मुलीला सांगत आहे आणि माझ्यापासून लपवत आहे. सोनूबाई जेवढी मोठी तांत्रिक आहे तेवढीच ती रहस्यमय आहे. आपल्याला जी गोष्ट तिने लपवलेली असेल ती जाणून घ्यायलाच हवी. हा विचार वामनच्या मनात येत होता. तो मनोमन विचार करू लागला, आपली मुलगी आपण सांगितल्यावर सर्व काही सांगणार, त्यामुळे आपण या ठिकाणी निश्चित थांबलेलं बरं. वामन बराच वेळ तसाच थांबला. थोड्या वेळानंतर तानी अंगाऱ्याची पुडी घेऊन आपल्या वडिलांबरोबर परत निघण्यासाठी गाडीकडे आली. ते घराकडे जाण्यासाठी निघाले. घरापर्यंतची वाट पूर्ण झालेली होती. आपल्या मुलीला गाडीमधून येत असताना बरोबर वामन आपल्या घरासमोरच्या त्या झाडाजवळ आणि त्या समाधीच्या बाजूच्या रस्त्याने निघालेला होता. तेव्हा तानीने आवर्जून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र वामन त्याच्याकडे पाहत होता. त्याला कठड्यावर बसलेली बाई दिसली. तो विचार करू लागला, तिने संध्याकाळनंतर त्या ठिकाणी कोणीच जात नाही. आता ही बाई कोण आहे जी त्या ठिकाणी कठड्यावरती बसलेली आहे. ते काही नाही, तिला सावध करायला हवं. आपण तिला सांगायला हवं ती जागा भयानक आहे, नाहीतर आपल्या मुलीप्रमाणे त्या बाईचा सुद्धा जीव धोक्यात जायचा. वामन आपल्या मुलीला घरामध्ये सोडण्यासाठी आतमध्ये गेला. घरातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी तानी अगदी व्यवस्थितरित्या घरी आली म्हणून आनंद व्यक्त केला. परंतु वामनचं लक्ष सगळं त्या कठड्यावर बसलेल्या बाईकडेच होतं. तो आपल्या मुलीला घरात घेऊन गेल्यानंतर पाणी पिला. तिच्या औषध गोळ्या याचं वेळापत्रक सांगून तो बाहेर डोकावू लागला. त्याचं संपूर्ण लक्ष त्या दूरवर असलेल्या कठड्यावरतीच होतं. त्या कठड्यावर बसलेली बाई हातवारे करत होती. ती झाडावर फांदीकडे पाहून काहीतरी बडबड करत होती. वामन विचार करू लागला, त्या समाधीपाशी बसलेल्या बाईला आपण सावध करायला हवं, परंतु संध्याकाळ होऊन गेलेली आहे, अंधार पडलेला आहे. यावेळी त्या ठिकाणी जाणं योग्य ठरेल का ते काही नाही. एखाद्याचा जीव वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तो कोणालाही काही न बोलता तंबाखू मळत मळत बाहेरच्या भागात गेला.
आजूबाजूला इकडे तिकडे पाहत तो त्या दिशेने हळूहळू पुढे निघाला. त्याच वेळेला मागून तानी हे सर्व काही पाहत होती. तानीने आपल्या वडिलांना हाक मारली, बाबा कुठे निघालेला आहात? तेव्हा वामनला काय सांगावे कळालेच नाही, कारण बाकीची मंडळी सुद्धा त्याच्या मुलीला पाहायला घरी आलेली होती. आपण आपल्या घरातील लोकांना मी त्या ठिकाणी निघालेलो आहे. तेव्हा तानी म्हणाली, न सांगता त्या ठिकाणी चालला आहात आणि आपल्या मुलीने आपल्याला हाक मारलेली आहे आणि विचारणा केलेली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तो मागे वळाला आणि पुन्हा घराच्या दिशेने आला. तानी म्हणाली, बाबा तुम्ही कुठे निघाला होता? तेव्हा मात्र वामनला काय उत्तर द्यावं ते कळेना. तो सहज म्हणाला, समोर फेरफटका मारावा म्हणतो. तानी म्हणाली, नका जाऊ तिकडे. वामन म्हणाला, त्या कठड्यावर एक बाई बसली आहे. ती बाई झाडाच्या वरच्या फांदीच्या दिशेने पाहून काहीतरी बडबडत आहे. अंधार पडलेला आहे. यावेळी त्या ठिकाणी बसणं किती घातक आहे, म्हणून त्या बाईला सावध करण्यासाठी त्या ठिकाणी मी निघालो आहे. तेव्हा तानी म्हणाली, अहो बाबा, समोर कठड्यावर कोणीच नाही. तुम्हाला जे दिसत आहे ते सर्व काही खोटं आहे. तेव्हा वामन मागे वळून कठड्याकडे पाहू लागला. तेव्हा त्याला ती बाई दिसत होती. आपल्या वडिलांना तिकडं जाण्यापासून थांबवण्यासाठी ती पुढे सरकली. तिने 2-3 वेळा हाक मारली, परंतु त्या बाईच्या दिशेने तिचे वडील चाललेले होते. शेवटचा पर्याय स्वतःला वाचवण्यासाठी जे दिलेले भस्म होतं ते तिनं त्या ठिकाणी वडिलांच्या दिशेने जाऊन त्यांच्या मस्तकावर लावलं. एक असं ठिकाण होतं की त्या ठिकाणी गेलेला व्यक्ती त्या समाधीला पाहिल्यावरती अनाहूत पद्धतीने तिकडे चालत जात होता. पाटलाच्या घरातील असलेल्या व्यक्तींनी ती समाधी त्या ठिकाणी बांधलेली होती, परंतु ज्या व्यक्तीची होती ती स्त्री मात्र मुक्त झालेली नव्हती. आज स्वतः आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी दिलेलं भस्म अर्पण केलं आणि त्या भयानक समाधीच्या तडाख्यातून आपल्या वडिलांना वाचवलं.